उशीर झालाय आज. म्हणाली पण अजून आली का नाही काय माहित नाही, झालं का नाहीच पण अजून. मनाली, ए मनाली, हा आले ए लवकर, हा आले. चल लवकर, उशीर झालाय. चल उशीर झाला. अभ्यास झाला का तुझा? नाही. चल लवकर. बाई एसटी गेली, आता कसं व्हायचं पोरींचं? कॉलेज भेटतंय का नाही भेटतंय वेळेत? मुलींना जायचंय कॉलेजला. तुझं पण नाही झालं ना? नाही ना, कारण घरात खूप कामं होती त्यामुळं आमच्या नाही इथं झालं लाईटच अभ्यास. गेली बाबा आमच्या इथं. बस येते का नाही काय माहिती आता. अजून बस नाही गेली. नाही गेली का मावशीला विचारते उशीर ना. आहे हो मावशी बस गेली का? हो आता झालं तर पूर्ण गाडी गेली. पूर्ण लवकर यायचं असतं तुम्ही. तरी किती वेळ झाला मावशी? आता काय करायचं आता? प्रायव्हेट गाडी मिळते का बघूया उशीर पण आपण. झाला, सर पण ओरडले. बसचं काय खरं असतं? आपली एसटी बस यावं द्या, थांबा जरा. उशीर होईल मावशी मग भरपूर, है ना? किती वाजले? तरी बराच वेळ झाला, 8 वाजून गेले. बापरे. सर गाड्या पण कोण बोलते. कसं चालवतो, कोण कसं चालवतो, त्यांचा काय आपण. बोरं घ्यायची का आपण कॉलेजमध्ये खायला? मावशी या आता बोरं गाडी कशी गेली? येईपर्यंत. बरं आहे, 50 रुपये किलो आहे. द्या बरं. घ्यायची का खायला? पण गाडी आली तेवढ्यात तर गाडी नाही ना, गाडी गेली ना आता गाडी निघून. गेलेली. हात करून गेला असतो आपण गाडीला. काय करू प्रायव्हेट गाडी यूज पर्यंत. अगं प्रायव्हेट बसने ना खंडत जाऊ तुम्ही. आता बस उशीर झालाय बरं ठीक आहे, बोरं द्या मला बरं एक. ठीक आहे, तुम्हाला बरोबर. बघतो गाडीचं काय करायचं. ठीक आहे ठीक आहे, इथे गाडी बसा इथं खुर्चीवर जरा वेळ. गाडी दिसते का बघ कुठं तरी. येईल ना. हात करून जावं लागेल तुला आपल्याला. दिसलं? म्हणाले गाडी यायला लागली. चल चल. चल लवकर. हात कर गाडीला आता. गाडीला हात करा, गाडीला. कर ना. हा. येईन गाडी. कुठं जायचंय? ऐका ना, आम्हाला बस स्टँडवर सोडा ना. चालतंय बस. तिकीट काढले. हो काढले. चला जायचं ना. आईला संग्राम दादा कॉल. भावा बोल ना. हे काय इथं बसलोय घरी गाडीवर मस्त रील्स बघतोय. काय घरी बसलाय आणि काय तू मनाली गेली की आता कर्जतला? काय मनाली गेली तिकडे, कोणासोबत? गेली ते रिक्षामध्ये गेली. रिक्षामध्ये? हा कोणाच्या? काय कुणी प्रायव्हेट असेल कोणातरी. अरे थांब 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 थांब. कर्जतला कोणी आता? आता कर्जतला असेल, ऋषी असेल की. आणि तू कुठे? मी आहे घेत ये बाबा. दादा आलो मी. ऋषाला फोन करून तिला पाठला करायला लावतो मी. बर बर ठीक आहे. हा ठेव ठेव. काय बोलू? काही नाही. भूक लागली का नाही तुला? हा, लागले. कॉलेजचे दिवस कसे गेले आता सुट्ट्यांमध्ये? गेले. बाई पेपरामध्ये लय कसं गं. काय केलं? हो. कुठे गेली कुठे गेली? एवढं उशीर आईच्या करतो. गावात किती वेळ फोन झाला बी फोन कोणाचा लावून काय माहित आता त्याची आईला. ऋषात फोन ऋषात फोन. देतो? हा भाऊ बोल ना. हॅलो. कुठे बाबा? अरे हे काय इथं अरे ते संग्राम दादा बरं निघालोय जरा कर्जतला. ती मनाली गेली. अरे ती मनाली पहिली मला बस स्टँड वर दिसली कर्जतच्या. लवकर ये ना भावा. कर्जतच्या बस स्टँडवर तू पाठलाग कर. आम्ही तिथं आलो. तू पाठलाग कर. आलो लगेच आलो. ते हा काय कर तिथं थांब. तू तिला बघ कुठं जाती. ए तिथं थांब. जाऊ तिथंच थांब. कसं गेलं पेपर? मस्त. आणि त्यावेळेसचं पण एवढं चल एक्झाम जरा काढ गेलं बसूया, तर काय मीच समजलं दमले. नाही. हो. बस पण यायला झाली अजून. हा ना राव. काय माहिती किती वेळपासून येते. वाट बघून वैताग आला. थकली मी. हो. कुठे गेली रे? कुठे गेली रे? गेली रे?
आत्ता तर इकडं आले ना भावा. चल बरं. चल तिकडं बघू, तिकडं आई घातली कुठे गेली? कुठं आहे रे? हा, जाय घाबरू नको. जाय, जे होईल ते पाहता येईल. आम्ही आहेत. जाय. हा, जाय. हे म्हणाले ऐक ना, बोल ना. तुला बोलायचं होतं एक. बोल ना. काय चाललंय? बरं आहे. शेतात काय केलंय का नाही? केलंय ना, ऊस आहे, भुईमुग केलाय थोडा. बर तुमचं काय चाललंय बाबा? तुमचं काय चाललंय? हा ना, चालेल. काय बोलायचं? अरे लय दिवस झालं तुला एक गोष्ट सांगन म्हणतोय, पण डेअरिंगच होत नाही. काय सांगायचंय तुला? चालेल. ही पोरगी तुझी का रे? काय करते बघ? कोण आहे पोरगा तो? माहित नाही रे. मला तुला आवडती, माझ्यासोबत लग्न करतोयस करशील? अरे हे काय करतोयस? उठ. बोल. मला तुला आवडते, मी तुला खूप दिवसापासून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण कसं सांगावं हेच कळत नाही. हे बघ, माझा तुझ्या प्रेमाला विरोध नाही असं काही नाही. मग कसं आहे? मला तू आवडत नाही असं काहीच नाहीये. मग मी तुझ्या प्रेमाला होकार दिला तर माझ्या आई वडिलांचं काय? माझे आई वडील एवढ्या विश्वासाने मला कॉलेजला पाठवतात, माझ्यावर स्वतःपेक्षा जास्त काळजी करतात. ते रात्रंदिवस माझ्यासाठी कष्ट करतात, रानवनात काम करतात. मी त्यांना कधी 10 रुपये मागितले तर 100 रुपयाची नोट ठेवतात हातामध्ये. ते एवढं मला त्यांनी लाडामध्ये वाढवले. जर मी तुझ्या प्रेमाला होकार दिला तर मी त्यांच्या नजरेला नजर कशी मिळवेल? मला माझ्या आई वडिलांचं मन दुखवायचं नाहीये, मी त्यांच्या नजरेसमोर मला वाईट व्हायचं नाहीये. मी जर तुझ्या प्रेमाला होकार दिला तर माझ्या बापाची इज्जत काय राहील? त्यांना गावामध्ये मान खाली घालून राहायला लागेल. त्यामुळे ना मला माफ कर, मी तुझ्या प्रेमाला होकार देऊ शकत नाही. सॉरी. मी आज थोडी म्हणलं की आपण तुझ्या वडिलांची इज्जत जायला असावं. मी तुझ्या बरोबर आहे तुझं, तू लग्नाची मागणी घातली, पण तुझ्यापेक्षा मला जास्त माझे आई वडील महत्वाचे वाटतात. कारण त्यांनी माझ्यासाठी खूप, माझ्या शिक्षणासाठी स्वतःपेक्षा माझी जास्त काळजी घेतली, माझ्या भविष्याची काळजी घेतली. त्यामुळे ना मला त्यांच्या आई वडिलांचं आहे ना मला मन दुखवायचं नाही आणि त्यांची इज्जत मला आहे ना कायमची राखवायची. वा मुली वा. आप्पा तुम्ही इथं? त्यासारख्या मुलीचा मी बाप आहे. माझं कधीही तू अपमान करणार नाही, होऊ देणार नाही गावामध्ये. मी इज्जतीने इज्जत ठेवली हीच माझं मोठेपण आहे. आणि तुझ्यासारख्या मुलीचा बाप आहे हा मला अभिमान आहे. अरे इकडे नाव काय तुझं? अनिकेत. माझ्या मुलीवर किती प्रेम करतो? मी एवढं प्रेम करतोय की मी आयुष्यामध्ये मनाली सोडून दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचं देखील मनामध्ये आणू शकत नाही. आणि हो, तिच्या एवढं प्रेम करतो की मी कधीच तिला सोडून आयुष्यात कधीच सोडून जाणार नाही. जा तुझ्या आई वडिलांना घेऊन ये. ए मुला इकडे. हे फूल उचल, हे प्रेमाचं प्रतीक आहे. याचा असा अपमान करतोस काय? जा तुझ्या आई वडिलांना घेऊन ये. चल ग पुरी आपल्या घरी आपण.